नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 29 जानेवारी 2026 वार गुरुवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। स्वतःवर विश्वास ठेवा, कारण हा पहिला पाऊल आहे यशाकडे जाण्याचा। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। ठळक बातमी बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। आज महाराष्ट्रासाठी अत्यंत काळा दिवस आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री, बारामतीचे लाडके नेते अजितदादा पवार आता आपल्यात राहिले नाहीत। मुंबईहून बारामतीकडे येताना झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांचे दुःखद निधन झाले। आज बारामतीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंतिम संस्कार पार पडला। लाखोंचा जनसागर, अश्रूंचा पूर आणि अजितदादा परत या टाहो महाराष्ट्रात आज अक्षरशः ढसाढसा रडतोय। अजित पवार यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे। आज बारामतीत प्रत्येक चेहऱ्यावर दुःख, प्रत्येक डोळ्यात अश्रू आणि प्रत्येक ओठांवर एकच नाव, अजितदादा। जोपर्यंत दादा होते तोपर्यंत आम्ही सुरक्षित होतो, ही भावना आज बारामतीमधील महिलांनी अश्रूंनी व्यक्त केली। दादांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून आता पुढे काय होणार याची भीती महिलांच्या मनात दिसून आली। शासकीय इतमामात अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला। विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात लाखोंचा जनसमुदाय जमला होता। राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते, नागरिक, नेते येथे दाखल झाले होते। अहो आमचा नेता गेला हो, असा टाहो फोडत कार्यकर्ते ढसाढसा रडताना दिसत होते। दादा पुन्हा कधी दिसणार नाही या जाणीवेने अनेकांच्या भावना अनावर झाल्या। कार्यकर्त्यांनी सांगितले की दादांनी कधीच भेदभाव केला नाही। जो कोणी मदतीसाठी गेला तो रिकाम्या हाताने परत आलाच नाही। आज आम्ही राज पोरके झालो आहोत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली। अंत्यसंस्कारादरम्यान अजितदादा परत या, अजित पवार अमर रहे अशा घोषणा परिसरात होत्या। अजित पवारांची मुलं पार्थ पवार आणि जय पवार यांनी लाखोंच्या जनसमुदायाला हात जोडून अभिवादन केलं।
पवार कुटुंबियांच्या डोळ्यातील वेदना संपूर्ण वातावरण अधिकच भावुक करत होत्या. यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री नितीन गडकरी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, रामदास आठवले तसेच मंत्रिमंडळातील मंत्री छगन भुजबळ, पंकजा मुंडे, गणेश नाईक आणि राज ठाकरे, धनंजय मुंडे, प्रणिती शिंदे, अजित पवारांच्या भगिनी सुप्रिया सुळे, काका शरद पवार अशा अनेक दिग्गज नेत्यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. आज महाराष्ट्राने केवळ एक उपमुख्यमंत्री नाही तर एक दादा, एक आधार आणि जनतेचा नेता गमावला आहे. अजितदादा, तुमची उणीव कधीही भरून न निघणार आहे. आज महाराष्ट्राने केवळ एक उपमुख्यमंत्री नाही तर एक दादा, एक आधार, एक धडाडीचा नेता गमावला आहे. अजित पवार यांची उणीव कधीही भरून न निघणारी आहे. राजकारणात स्पष्ट वक्तेपणा, निर्णय क्षमता आणि जनतेशी थेट नातं हीच त्यांची खरी ओळख होती. अजितदादा, तुम्ही गेलात पण तुमच्या आठवणी, तुमचं काम महाराष्ट्र कायम लक्षात ठेवेल. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सिटी न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. आज 29 जानेवारी रोजी त्यांना अंतिम निरोप देण्यात आला. या दुःखद घटनेनंतर राज्यभरात शोकसभा, श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. अमरावती शहरातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात शोकसभा पार पडली. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही बातमी समजताच संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. राजकीय क्षेत्रासह सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 29 जानेवारी रोजी अजित पवार यांना शासकीय इतमामात अंतिम निरोप देण्यात आला. हजारो नागरिक, कार्यकर्ते आणि नेत्यांनी त्यांच्या पार्थिवावर अंत्यदर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अमरावती शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेत त्यांच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला. अनेक कार्यकर्त्यांनी अश्रूंनी डोळे भरून अखेरचा निरोप दिला. अमरावती शहरानेही अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते व लाडके उपमुख्यमंत्री, कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान आदरणीय दादा आज आपल्यातून अचानक निघून गेले. त्यांना मी आज माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे व प्रभाग क्रमांक 2च्या समस्त नागरिकांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. काल अचानक सकाळी 9 वाजताची अतिशय दुःखद अशी बातमी काल कानावर आली आणि मन सुन्न झालं. आमचे लाडके नेते आदरणीय अजितदादा पवार या महाराष्ट्राचे दादा आपल्यातून निघून गेले. अतिशय दुःखदपूर्ण अशी बातमी आम्हाला कळली. आम्हा राष्ट्रवादीचे संपूर्ण परिवार हा अतिशय शोकसागरात बुडाला. खरं म्हणजे दादा या महाराष्ट्राचे दादा होते, सर्वार्थानं दादा होते, प्रत्येक क्षेत्रात दादा होते. आम्हाला राष्ट्रवादीला पोरके करून दिले. खरं म्हणजे दादाची अशी एक्झिट हे अनाकलनीय, अविश्वसनीय अशी होती. आजचे दादा आम्हाला कुटुंबाप्रमाणे होते. आदरणीय खोडके साहेबांच्या माध्यमातून आमचा जो त्यांच्याशी संबंध आला तो अतिशय कुटुंबाचा, जिव्हाळ्याचा असावा आणि त्यांनी जी शिस्त आम्हाला घालून दिली ती शिस्त यापुढेही पक्षात अशीच राहील अशी या शोक संवेदनाच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या ग्वाही देतो. अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक अनुभवी, कणखर आणि लोकाभिमुक्त नेता गमावला आहे. त्यांच्या आठवणी आणि कार्य कायम स्मरणात राहतील. अमरावती झालेल्या या शोकसभेतूनही आज भाव व्यक्त करण्यात आला. बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाल्याची बातमी संपूर्ण राज्यासाठी मोठा धक्का ठरली आहे. या दुःखद घटनेनंतर अमरावती शहरातही शोककळा पसरली असून आज अमरावती महानगरपालिकेत भावपूर्ण शोक सभा आयोजित करण्यात आली. या शोक सभेत
अजितदादा पवार यांच्यासह या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन सांभवी पाठक, सुरक्षा रक्षक विदीप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त योगेश पीठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सर्व अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार, संघटनेचे पदाधिकारी तसेच असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला अजितदादांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर 2 मिनिटांचे मौन पाळून दिवंगत आत्म्यांच्या शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी उपस्थित प्रत्येक जण भावुक झाले होते. संपूर्ण परिसरात शांतता आणि शोकमय वातावरण निर्माण झाले होते. नांदगाव पेठ परिसरात गुरुवारी सकाळी एकच खळबळ उडाली होती. राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठ नजीक असलेल्या बोगदा मार्गाबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे. बोगद्याच्या आतील बाजू सिमेंटचे पोपडे खचल्याचे निदर्शनात येतात. उड्डाणपूल किंवा संपूर्ण बोगदा कोसळण्याची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठ नजीक असलेल्या बोगद्याच्या आतील मार्ग खचत असल्याची माहिती पसरताच 29 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास परिसरात एकच खळबळ उडाली. सकाळी बोगद्यातून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आले की बोगद्याच्या आतील बाजूस सिमेंटचे पोपडे मोठ्या प्रमाणावर खचलेले आहेत. हे दृश्य पाहताच उड्डाणपूल किंवा संपूर्ण बोगदा कोसळणार की काय या भीतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. हा बोगदा या मार्गावरून दररोज शाळकरी, विद्यार्थी, कामगार, महिला व ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. संभाव्य धोका लक्षात घेता गावातील एका दक्ष नागरिकांनी तात्काळ नांदगाव पेठ ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन तसेच IRB विभागाला या घटनेची माहिती दिली. अपघात टाळण्यासाठी ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत बोगदा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद केला. यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे. दरम्यान काही वेळात बोगदा परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली. मात्र स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार घटनेनंतर तब्बल 1 तास उशिराने IRBचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. सध्या बोगदा मार्गाची तपासणी सुरू असून पुढील धोका टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. राष्ट्रीय महामार्गावरून नांदगाव पेठ येथे उड्डाणपूल तयार करण्यात आला होता आणि या उड्डाणपुलाचा बोगदा हा नांदगाव पेठ वासियांसाठी जाण्यासाठी करण्यात आला होता. मात्र या बोगद्यामधून सध्या मोठ्या प्रमाणात तुम्ही पाहता मोठ्या प्रमाणात इथं वरचे धापळे जे आहे सिमेंटचे ते पडत आहे आणि सुदैवानं इथून प्रवास करणारे प्रवासी त्यांच्या अंगावर पडत होते. मात्र ते थोडक्यात बचावले आणि आता स्थिती अशी आहे की ते वरून जर वाहन गेलं तर मोठ्या प्रमाणात जम्प केले जात आहे. त्यामुळे इथं कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन इथला बंदोबस्त करावा. वरून जाणारं जे वाहन असेल, ट्रॉफिक असेल त्याचं दुसरीकडून डायव्हर्शन करावं हीच आमची नांदगाव पेठवासियांच्या वतीनं विनंती आहे. आणि विद्यार्थी, मजूर, शेतकरी हे सर्व लोक या रस्त्याने जात असतात आणि बरेचसे गावं चांदूर बाजारला जाणारा हा एकमेव मार्ग असून बरेचसे खेडेपाडे नांदगाव पेठ सोबत जोडलेले आहे. त्यामुळे हा प्रवासाचा एकमेव मार्ग असल्याने याची दुरुस्ती तात्काळ करावी. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आज मोठा अपघात टळला असला तरी राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बोगदा मार्गाची सखोल तपासणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. या प्रकरणावर प्रशासन नेमकी कोणती पावले उचलतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काटामला गावात सुरू असलेल्या उघडपणे अवैध दारू विक्रीमुळे अखेर महिलांचा संयम सुटला आहे. गावातील सामाजिक वातावरण बिघडत असताना प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने त्रस्त महिलांनी थेट बडनेरा पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा काढत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर केले. या आक्रमक आंदोलनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काटामला गावात किराणा दुकानांच्या आडोशाला खुलेआम अवैध दारू विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थ महिलांनी केलाय. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्रीमुळे गावातील महिला व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. दारूच्या नशेत असलेले काही समाजकंटक महिलांना शिवीगाळ करणे, छेडछाड करणे तसेच रात्री उशिरापर्यंत गोंधळ घालणे यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. त्यांचा विपरीत परिणाम शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांवरही होत असून पालकांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. महिलांनी अनेक वेळा पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाविरोधात संताप वाढत गेलाय.
अखेर ग्रामस्थ नागरिकांनी एकत्र येत थेट बडनेरा पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा काढत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांना निवेदन सादर केले. मोर्चा दरम्यान महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. आठवडा ग्रामपंचायत म्हणून बोलत आहे. बडनेरा पोलीस स्टेशनला आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. जिथे ते अवैध दारू विक्री चालू आहे ते आम्हाला बंद करण्यात आहे. या स्त्रियांना सर्वांना त्रास होत आहे. ज्या आहे त्या बोलणार आहेत. सर्व ज्यांना काय काय त्रास होत आहे बोला सर्वजण. आमच्या घरी आमच्या गावात सकाळी 6 वाजतापासून दारूची दुकान उघडते. आमच्या लेकराले आमचे नवरे एवढे त्रास देते की आम्हाला सांगू शकत नाही. जे आम्ही शिजलेलं अन्न आम्ही सुकाने खाऊ शकत नाही. याच्यासाठी या पोलीस स्टेशनच्या जवळ आलो आम्ही. एकदा पहिले आलो होतो, आजही आलो. याच्यासाठी मी हात जोडून विनंती करतो, आमच्या गावातली दारू बंद झालीच पाहिजे. एकीकडे महिलांचा संताप रस्त्यावर उतरलेला असताना दुसरीकडे पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होणार का, हा मोठा प्रश्न आहे. काटांबला गावातील अवैध दारू विक्रीवर बंदी घालून दोषींवर कठोर कारवाई होते का, हे पाहणं महत्वाचं ठरेल. बडनेऱ्यातील एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक परिस्थिती समोर आली आहे. शहरातील महत्वाचा वाहतूक केंद्र असलेला बडनेरा बस डेपो परिसर पूर्णपणे अंधारात बुडालेला आहे. डेपोतील पददिवे अनेक दिवसांपासून बंद असल्याने प्रवाशांमध्ये, विशेषतः महिला प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बडनेरा बस डेपो हा अमरावती जिल्ह्यातील एक अत्यंत वर्दळीचा परिसर आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे दिवसासह रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून डेपो परिसरातील सर्व पथदिवे बंद असल्यामुळे संपूर्ण परिसर अंधारात बुडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या अंधारामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार डेपो परिसरात मागील काही काळात लूटमार, चोरीसारख्या घटना घडल्या आहेत. अंधाराचा फायदा घेत असामाजिक तत्वे सक्रिय होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः महिला प्रवासी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना रात्री प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अंधारामुळे अपघाताची शक्यता देखील वाढली असून प्रवाशांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी या संदर्भात संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला आहे. चारही बाजूंनी अंधार असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बडनेरा बस डेपो परिसरातील पथदिवे तातडीने दुरुस्त करून प्रकाश व्यवस्था सुरळीत करावी, तसेच रात्री नियमित पोलीस गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. वेळीच प्रशासनाने लक्ष दिले नाही तर एखादी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. भातकुली तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर येत आहे. भातकुली दर्यापूर मार्गावर 2 कारची समोरासमोर धडक होऊन 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात सायद गावाजवळील मानकर धाब्यासमोर घडला असून परिसरात शोककळा पसरली आहे. बुधवारी रात्री सुमारे 10 वाजताच्या सुमारास भातकुली तालुक्यातील सायद गावाजवळ हा भीषण अपघात घडला. भातकुली ते दर्यापूर मार्गावर असलेल्या मानकर धाब्यासमोर I-10 आणि हुंडा सिटी या 2 कार भरधाव वेगात समोरासमोर धडकल्या. धडकेचा आवाज इतका भीषण होता की दोन्ही कार अक्षरशः चेंदामेंदा झाल्या. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांमधील एकूण 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस व रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे काही काळ भातकुली दर्यापूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस अपघाताचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करीत असून पुढील तपास सुरू आहे. अतिवेग आणि निष्काळजी वाहन चालनपणा पुन्हा एकदा जीवघेणा ठरल्याचे अपघातातून स्पष्ट झाले आहे. वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे आणि नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. नागपूर सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत डिजिटल अरेस्टच्या नावाखाली झालेल्या फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तब्बल 78 लाख रुपयाची फसवणूक करण्यात आली होती. यापैकी सुमारे 35 लाख रुपये फिर्यादीस परत मिळवून देण्यात सायबर पोलिसांना यश आलं आहे. नागपूर सायबर पोलीस ठाण्याकडे गुन्हा नंबर 111 हा दाखल होता. यामध्ये फिर्यादी यांना तुमचं जे अकाउंट आहे ते जेट एव्हरेजचे नरेश गोयल यांचा जो 538 करोडचा घोटाळा आहे त्या घोटाळ्यामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले असून त्याची चौकशी चालू असून तुम्हाला त्याबाबत आम्ही समन्स पाठवत आहोत वगैरे आणि
खोटे कोर्टाचे तसेच RBIचे CBIचे स्टॅम्प असलेले त्यांना कागदपत्र पाठवून त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात आले होते. त्यामध्ये त्यांचे 58,50,000 रुपये त्यांना वेगवेगळ्या खात्यावर भरायला लावून सदरची रक्कम केस पूर्ण होईपर्यंत सुरक्षित राहील वगैरे असं सांगून त्यांची फसवणूक केली होती. सदरचा गुन्हा 111/25 विविध कलमान्वये IT ॲक्टद्वारे दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर, जॉईंट CP सर, हमारे क्राईम सर आणि DCP लोहित मतन सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालू केला. त्यामध्ये PI चौधरी यांनी यातील जे एक अकाउंट होल्डर आहे ओमप्रकाश भवरलाल जाखड याला जयपूरमधून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अकाउंटवर 18 लाख रुपये गेले होते. सदर इस्माला ताब्यात घेऊन तिथे ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला आपण जे इथे आणलेलं आहे नागपूरमध्ये आणि त्याला कोर्टात हजर केला असता 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. त्याच्यासोबत इतरही 2 साथीदार असून ते फरार आहेत. त्यांचा शोध आम्ही चालू केला आहे. यापूर्वी सदर गुन्ह्यातील जी रक्कम आहे ती वेगवेगळ्या खात्यावर तात्काळ आपण फ्रीज करून सदरची रकमेपैकी 34,98,000 रक्कम फिर्यादीस यापूर्वीच परत करण्यात आलेली आहे. उर्वरित रकमेचाही कोठे गेली शोध चालू असून इतर आरोपींचा आम्ही शोध वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. सदरचा ओमप्रकाश भवर हा व्यक्ती 49 वर्षाचा असून तो जयपूर म्हणजे राजस्थानचाच आहे. ते एक NGO चालवतात आणि NGOमध्ये वेगवेगळ्या प्रकारे ते दान घेतात. त्या दानमध्ये अशी जी फ्रॉडची रक्कम असते ती घेऊन ती रक्कम ते त्या व्यक्तीला परत करून ते असे पैसे ओरिजिनल करून देण्याचे काम करत असतात. याबाबतचा अधिक तपास आपला चालू आहे. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विरोधात सायबर पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. नागरिकांनी अशा संशयास्पद कॉल्स व मेसेज पासून सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नागपूर शहरातील मनकापूर परिसरातील एका वाईन शॉपला चोरट्यांनी लक्ष्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी क्वालिटी वाईन शॉप मध्ये घुसखोरी करत महागड्या दारूवर हात सपा केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस तपास सुरू आहे. नागपूर शहराच्या मानकापूर परिसरात असलेल्या क्वालिटी वाईन शॉपमध्ये चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास दुकानाचे शटर तोडून दुकानात प्रवेश केला. या चोरीत मोठ्या प्रमाणात महागडी दारू चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत तपासाला सुरुवात केली आहे. तसेच या चोरीचे CCTV फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून या घटनेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी लवकरच आरोपींना अटक करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. मी PSI प्रांजली आंबेडकर पोलीस स्टेशन मानकापूर येथे कार्यरत आहे. आज रात्रपाळी अधिकारी असताना सकाळी अंदाजे 7:30 वाजताच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की क्वालिटी वाईन शॉप येथे चोरी झालेली आहे. अशा माहितीवरून आम्ही येथे आलो. या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला समजलं की कोणीतरी अज्ञात इसमाने दुकानाचे लॉक तोडून शटर खोलला आहे आणि आतमध्ये दुकानात प्रवेश करून कॅश काउंटरमध्ये ठेवलेलं अंदाजे 20,000 ते 25,000 अशी नगद त्यांनी चोरून नेलेली आहे. दुसरा बॉटल वगैरे नेल्याबद्दल आणखी काही नाही आहे. फिर्यादी यांनी सांगितलं आहे की स्टॉक पूर्ण घेतल्यानंतर त्याची माहिती कळेल. तर अंदाजे 20,000 ते 25,000 रुपयाची नगद चोरून नेलेली आहे. मनकापूर परिसरातील क्वालिटी वाईन शॉप मधील चोरी प्रकरणाचा पोलीस कसून तपास करीत आहे. CCTV फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे. नागपूर शहरातील पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत घरफोडी करून सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अवघ्या काही तासात आरोपीला ताब्यात घेत चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. 27 जानेवारी रोजी पोलीस ठाणे जरीपटका येथील पोलीस पथक गुन्ह्याचा तपास करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक संशयित इसम गांधी लॉन कळक विठ्ठल मंदिराजवळ नारा जरीपटका या परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने सापळा रचून
संशयित इसमाला ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपीने आपले नाव राहुल उर्फ रेडा सेवकराम ढरे, वय वर्ष 23, राहणार बाजार चौक, नागपूर असे सांगितले. तपासात आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने आपल्या मित्राच्या मदतीने घरफोडी करून चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीच्या सांगण्यावरून त्याच्या घरातून चोरीचा एकूण 32 ग्राम चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याची एकूण किंमत 7,960 रुपये इतकी आहे. याशिवाय आरोपीकडून घरफोडीसाठी वापरलेले साहित्य देखील पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जरीपटका पोलीस करीत आहेत. दिनांक 19/1/2026 रोजी नारा रोड सोनू पांठल्याजवळ एक फिर्यादी आहेत. त्यांच्या घरी आपलं नरेंद्र टाले हे एका त्यांच्या नातेवाईकाच्या घरी लग्न कार्य गेले होते संध्याकाळी, आणि सकाळी आले तर त्यांनी बघितलं की त्यांच्या घराचे जे दरवाजाला कुलूप होतं ते तोडून जवळपास 5.5 लाख रुपयाचा सोन्या चांदीचा व नगदी असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे. त्या अनुषंगाने आमची टीम API मोरखडे व त्यांची टीम सतत काही तांत्रिक मदत तसेच काही गुप्त बातमीदाराच्या अनुषंगाने आम्ही आरोपींचा शोध घेतला व यामध्ये एका आरोपीस आम्ही अटक करून राहुल उर्फ एडा सेवकराम डहारे, वय 23 वर्ष, राहणार डिप्टी सिग्नल, व त्याच्यासोबत एक नाबालिक मुलगा सुद्धा आहे. त्यांच्याकडून आम्ही जवळपास 7,78,000 रुपयाचा मुद्देमाल नमूद गुन्ह्यातला आम्ही जप्त केलेला आहे. सदरचा तपास API मोरखडे करत आहे. सदरची कामगिरी मान्य CP सर, जॉईंट CP सर, रिजन सर, DCP सर आणि ACP सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत. नागपूर पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. नागपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल शॉप फोडून चोरी करणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 52 मोबाईल आणि चोरीसाठी वापरलेले दुचाकी वाहन असा एकूण 1,16,600 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जरीपटका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी दिनेश कन्हैयालाल तलरेजा, वय वर्ष 40, राहणार बाबा बुद्धाजी नगर, हे मेट्रो मोबाईल शॉपचे मालक आहेत. 26 जानेवारीच्या रात्री त्यांनी दुकान बंद करून घरी प्रस्थान केले. मात्र दुकानाच्या बाजूला चहा विक्री करणाऱ्या सूरज शेंडे यांनी फोन करून माहिती दिली की दुकानाच्या शटरचे कुलूप तुटलेले आहे. या माहितीवरून फिर्यादी घटनास्थळी पोहोचले असता दुकानाचे शटर व कुलूप तुटलेले आढळून आले. दुकानातून मोबाईल फोन व ॲक्सेसरीजची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. फिर्यादीच्या तक्रारीवरून जरीपटका पोलीस ठाण्यात 27 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पंचनामा करून आरोपींना अटक करण्यात आली. कौशिक उर्फ चिंट्या दयाशंकर गेडाम, वय वर्ष 22, आणि ऋतिक उर्फ ददू राजेश पाटील, वय वर्ष 22, राहणार कामगार नगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या घराची झडती घेतली असता 52 नवीन व जुने असे मोबाईल फोन, मोबाईल ॲक्सेसरीज आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी वाहन असा एकूण 1,16,600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. या प्रकरणाचा पुढील तपास जरीपटका पोलीस करीत आहेत. दिनांक 27/1/2026 रोजी 12 खोली एरियामध्ये मेट्रो मोबाईल शॉप होतं. ते शटर त्याचं उघडून म्हणजे तोडून तिथे चोरी केली होती. त्याच्यामध्ये जवळपास 2,44,000 रुपयाचा जो मुद्देमाल आहे, म्हणजे मोबाईल आणि ॲक्सेसरी वगैरे, काही जुने काही नवीन असे, ते एकूण त्यांनी चोरला होता. आणि चोरलेला जो माल आहे त्यात काही संशयित जे 2 इसम होते ते त्याचा विल्हेवाट आणि विकण्याच्या अनुषंगाने ते बाहेर गिराईक बघत होते. त्याची आम्हाला 2 दिवसातच आम्हाला माहिती भेटली. त्या अनुषंगाने आम्ही ट्रॅप लावला वर त्या दोन्ही इस्मांना ताब्यात घेतलं. त्या इस्माचे नाव आहे कौशिक उर्फ चिंट्या दयाशंकर गेडाम, वय 22 वर्ष, व ऋतिक उर्फ दद्दू राजेश पाटील, वय 22 वर्ष. हे दोन्ही पण आहे मिसाळ लेआउटला आणि कपिलनगरच्या एरियामध्ये राहतात. तर आम्ही त्यांच्याकडे माहिती घेतली असता तर त्यांनी त्यांच्या घरी जे काही मोबाईल चोरलेले होते ते ठेवलेले होते. आम्ही त्यांची पंचासमक्ष घरचडती घेतली असता चोरलेले सगळे मुद्देमाल आहे तो आम्ही त्यांच्याकडनं रिकवर केलेला आहे.
आरोपीचा पुढील तपास चालू आहे. DB पथक चांपे API ठाकूर व त्यांची टीम पुढील तपास करत आहे. बरोबर आहे, आम्ही जवळपास 1.25 लाखाचा माल त्यांच्याकडून रिकव्हर केलेला आहे आणि दोघेही आरोपी गुन्हेगार वृत्तीचे आहेत. जरीपटका पोलिसांच्या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील व्यापाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. मोबाईल चोरीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांची तपास यंत्रणा अधिक सतर्क असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, JTBL चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्र दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला RRC सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. ही बातमी उतरे एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.